परभणीमध्ये तो मेला बिचारा, पण तो कसा मेला हे आजपर्यंत सभागृहाच्या पटलावर झाले नाही. म्हणजे तो श्वासोश्वास कोंडून मेला, पाठीच्या दुखण्याने मेला, जखमेने मेला. मेला कसा? एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरलेला आहे. मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे, स्वतःच्या खिशात नेलेलं आहे. आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या निधीची गरज होती. कधी मुंबईला आम्ही दिल्लीसमोर झुकवलं नव्हतं. आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्लीसमोर झुकले, तुम्ही तो फोटो बघितला असेल, तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे. बनावट बहुमत, बनावट औषध, 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 नकली सरकार, नकली औषध, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार. सर्वांना माहिती आहे, आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल, आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना, महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाही आहेत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाही आहे, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला. आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे. तसंच आज अनेक आमदारांनी ह्या विधानभवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील, त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले. काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की 1 रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला जातो, कोणाला फायदा होतो नक्की, ह्याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचं आहे. कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला, मग भाजपचे असतील, आमचे असतील, सगळ्याच पक्षाचे असतील. मला वाटतं ह्या 2 विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी ह्याच्यात नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे. बघा, कृषी मंत्री होते ते, आता काल परवाकडे आरोप अजून भयानक झालेत आणि ह्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत ह्यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. काल आम्ही उत्तरात ऐकलं की 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, पण आम्ही काही हा विषय असंच सोडणार नाही. कारण बीड जिल्हा हा जो काही गुन्हेगारी तिथे वाढलेली आहे ते गुन्हेगारी मुक्त करण्याचं हे पूर्ण सदनाने ठरवलेलं. पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या वर्षी देखील, त्याच्या आधीच्या वर्षी देखील वारंवार म्युन्सिपल कमिशनरांना सांगत आलेलो आहे, विनंती करत आलेलो आहे की BSTची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती एक अंगीकृत संघटना आहे. तसं पाहायला गेलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली मुंबई महानगरपालिका त्याच्यात निर्णय घेते आणि त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच MMRDला मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. काय संबंध MMRDचा मुंबईमध्ये? मुंबईच्या बाहेर MMRDने काम केलं पाहिजे. MMRD देखील जशी BMC आहे तशीच टाउन प्लॅनिंगची ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. त्याच्यात मुख्यमंत्री स्वतः असतात आणि मुख्यमंत्री स्वतः असल्यानंतर आणि नगरविकास खातं त्याच्यात स्वतः असल्यानंतर, मंत्री असल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईचे पैसे का MMRDला द्यावे? दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही सांगतो की BSTला BMCने मदत करावी, गेल्या 2 वर्षात मिंदे सरकारने, एकनाथ शिंदेनी जशी ही BMC आणि जशी मुंबई लुटलेली आहे, जे 92,000 कोटीचे सरप्लस आम्ही निर्माण केले होते, फिक्स डिपॉझिट निर्माण केलं होतं, मुंबईचा प्रत्येक पैसा मुंबईकरांसाठीच वापरणार होतो. एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरलेला आहे. मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे, स्वतःच्या खिशात नेलेलं आहे. आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या निधीची गरज होती. कधी मुंबईला आम्ही दिल्लीसमोर झुकवलं नव्हतं. आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्लीसमोर झुकले, तुम्ही तो फोटो बघितला असेल, तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात नागपूरलाच घोषणा केली होती उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळी की 2 लाखापर्यंतची जी कर्ज शेतकऱ्यांची ती आम्ही कर्जमुक्ती करून दाखवली होती. अपेक्षा हीच आहे की ह्यांच्या सगळ्यांचे जे काही जाहीरनामे होते त्याच्यातलं काय काय आत्ता या 5 दिवसात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी पटलावर आणलेलं आहे
हे कोणालाच माहिती नाही आहे. साधारणपणे 2100 रुपये झालेत का लाडकी बहीणचे असून, जे आत्तापासून व्हायला पाहिजे होते. आमची ती ही मागणी राहील की जेव्हापासून म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आयोगाचं एक त्यांनी स्क्रीन लावला, पुढे पडदा लावला आणि लाडकी बहीण योजना ही तात्पुरतं बंद केली होती, त्या महिन्यापासून पुढे 2100 रुपये हे तत्कालीन दिले पाहिजेत, लगेच दिले पाहिजेत. मुंबईत जे डिटेन्शन सेंटर सुरू असतील किंवा बनवण्याचं सुरू असेल काम, हे आपण थोडं सेन्सिबली घेणं गरजेचं आहे. कारण अनेक लोक असे पकडले जातात आपल्या राज्यामध्ये असेल, वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये असेल, ज्यांच्याकडे बाहेरून येतात, यांच्याकडे पासपोर्ट नसतो, पण कधी ड्रग्सच्या केसमध्ये असतं, कधी कुठच्या अजून केसमध्ये असतं, किंवा पासपोर्ट कोणाचा बाहेर गेलेला असतो, हरवलेला असतो. त्यांना कुठे ना कुठेतरी ठेवणं गरजेचं असतं डिपोर्टेशनपर्यंत. ह्याच्यासाठी ते बनवत आहे. आत आपण धस साहेबांचं भाषण ऐकलं असेल, नमिताताईंचं भाषण ऐकलं असेल, आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं असेल. सगळ्या बाजूनी जे मंत्रिमंडळाचे लोक असतात ते बोलत नाहीत, पण सगळेच बाकीचे, सगळ्यांची भावना हीच होती की कारवाई त्या प्रकरणात झाली पाहिजे. बीडच्या भयानक हत्या झालेली आहे आणि अशा हत्येनंतर जर पोलीस काही करणार नसतील, जर सरकार काही करणार नसेल, तर हे सरकारला मन आहे तरी का? कारण हा कार्यकर्ता जो होता, आम्हाला राजकारण आणायचं नाही आहे, पण ज्याचा खून झाला, ज्याची हत्या झाली, तो भाजपचाच कार्यकर्ता होता ना, भाजपचाच सरपंच होता. मग का भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी काम करावं? का भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सरपंचांनी भाजपसाठी मतदान करावं किंवा दिवस रात्र एक करून मेहनत करावी? हा प्रश्न देखील आहे. आणि भाजपचेच कार्यकर्ते जर सुरक्षित नसतील ह्या राज्यामध्ये, तर कोण सुरक्षित आहे? कारण का महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन, म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही, तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो. आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागलेत, तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार, मार डालो संविधान को. तुम्हाला काय अधिकार नाही पेपर मागायचा? हो, इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी. आमचं मतदान आम्हाला बघायचं आहे, आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला. म्हणजे खाईल त्याला खवखवे म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईल त्याला खवखवे. हे ना का खवखवत आहे? हे का घाबरतात? हे घाबरतात कारण का चोर जो असतो, ते गाणं आहे ना, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्यांच्या आहे भीती कातायांची. तसंच आहे, मांजरीला वाटतं आपण दूध पितोय, कोणी बघत नाही, जग बघत असतं. जगाने सगळं बघितलेलं आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही जे वाढलेले वोटिंग आहे ते दाखवा ना, त्याचं व्हिडिओग्राफी ओपन करा ना. हे कोर्ट सांगतं ना, आम्ही नाही सांगत ना. आणि मग तुम्ही सगळ्यांचे दरवाजे का बंद करताय कायदे आणून? याचाच अर्थ डाल में कुछ काला नाही, डाली काली है. हायकोर्टाने सांगितलंय, ते हायकोर्टाचे दरवाजेच तुम्ही का बंद करताय? आम्हाला व्हिडिओग्राफी हवी आहे. आम्ही विचारतोय की इलेक्शन व्हीव्हीपॅट आणि EVMच्या वरती लाईट लावण्यात आला होता, टीम का होता? त्याच्यात अंधार का होता? माझी चिठ्ठी कुठे जाते मला कळलं तर पाहिजे की बाबा तुमची चिठ्ठी जाऊन इथे पडलेली, बघा इथे पडलेली चिठ्ठी दाखवा. नुसतं आम्हाला ते दिसतं, खाली प्रिंट होताना ते पुसून गेलं आहे का दुसरं काय आतमध्ये छापले गेलं आहे, कोणाला कळतंय? हे बघा, हे या जगामधले जेवढ्या मशीन्स होत्या त्या कशाच्या आधारावर तर बाहेर काढल्या गेल्या? जपानमध्ये, अमेरिकेमधनं, जर्मनीमधनं इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन आणि सगळं बाहेर का गेलं? 1% डाऊट ऑन द इलेक्शन प्रोसेस ऑफ वोटिंग इज डेंजरस टू डेमोक्रेसी, असा जगाचा नियम आहे. साधं आहे. हे कशाला असं लपून लपून कायदे बदलून करता? हा कायदा बदलला ना, ह्याच्या आधीचा एक कायदा लोकांना आठवत नसेल तर सांगतो. इलेक्शन कमिशन कोणी निवडावं ह्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इलेक्शन कमिशन बनवत असताना विरोधी पक्षनेता, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असे तिघजण बसतील. हे आपल्याला अडचणीचं होईल असं जेव्हा सत्ताधाऱ्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी लोकसभेत जाऊन हा कायदाच बदलून टाकला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर करून टाकलं आणि परत एक सत्ताधारी पक्षाचा माणूस घेतला. आता दोन सत्ताधारी पक्षाची माणसं जर एखाद्या कमिटीत असतील तर माणूस त्यांचा येणार नाही का? हा राजीव कुमार, हा त्यांचा माणूस आणून बसवला त्यांनी, काय नाही मिळणार आहे. आणि म्हणून हे सगळं घडलं की त्यांनी कायदाच म्हणून 1961चा कायदा आहे की कागदपत्र द्या म्हणून. आता तर म्हणतो नाही द्यायची.
मी जेवढं मांडायचं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला, बीडमध्ये पण परभणीमध्ये पण. बीडमध्ये खरे जे गुन्हेगार आहेत, खरे, त्यांच्यावर कारवाई होईल की नाही हा प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे. एक गुन्हेगाराचं नाव ओपन आउट झालेलं आहे, वाल्मिक कराड. पण वाल्मिक कराडला घडवणारा कोण, त्याचा शिल्पकार कोण, ते शिल्प बनवलं कोणी, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडत असताना तोच जर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्याच्या बाजूला बसणार असेल तर न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडनं. परभणीमध्ये तो मेला बिचारा, पण तो कसा मेला हे आजपर्यंत सभागृहाच्या पटलावरच आले नाही. तो श्वासोश्वास कोंडून मेला, पाठीच्या दुखण्याने मेला, जखमेनी मेला. मेला कसा, म्हणजे ते एक पिक्चरमध्ये होतं ना, हां ते कॉन्ट्रोवर्सी येत नाही, पण तो मेला कसा आहे न समजा, म्हणजे समजायलाच मार्ग नाही. सूर्यवंशी मेला कसा, त्याच्या आईवडिलांनाही समजणार नाही ते तुम्ही आपला पोरगा मेला कशाने. म्हणजे तो श्वासोश्वास म्हणजे काय, त्याला कसं काय ब्रेथलेसनेस वगैरे काय जे काय सांगितलं ते सगळं अनबिलिव्हेबल. ते काय ते म्हणाले मुख्यमंत्री CPOD वगैरे, CPODनी वगैरे माणूस मरत नाही. मी काल खास डॉक्टरांकडे गेलो विचारायला, CPODनी माणूस मरतो का, ते म्हणाले शक्यच नाही, मरूच शकत नाही माणूस CPODमुळे. कसं असतं त्या सभागृहात मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना समोर एक मोठा रक्षक असतो, त्याचं नाव अध्यक्ष. त्यामुळे आपण फार बंदुकीचे हे मारू शकत नाही. अध्यक्ष बरोबर मध्ये टाकतात हे. आता खरं परभणीचा पाणी मांडला होता मुद्दा की तुम्ही पोस्टमार्टमचं काय बोला, नाही त्यांनी नाही दिलं उत्तर, प्रदूषणाचं नाही दिलं उत्तर. तर हा बोगस पीक विम्याचा बीड जिल्हा पॅटर्न लिहिला आहे. हा बीड जिल्हा पॅटर्न नाही, परळी पॅटर्न आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांची मी लवकरात लवकर भेट घेणार आहे. आणि हा जो परळी पॅटर्न आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यात राबवला गेला आहे. हा संपूर्ण राज्याला लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा लागू करावा. हिमाचल प्रदेशाच्या वरती 550 मीटरवरती जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे सुद्धा हा लागू करावा, अशा प्रकारची मी मागणी करणार आहे. वैशिष्ट्य असं आहे की हे 2023ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं. या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही, परंतु यातले डोकेबाज जे कोणी लोक असतील, जे CSC सेंटर असतील, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. बीड जिल्ह्यामध्ये हा 10,000 हेक्टरवरती होतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती होतो, परभणी जिल्ह्यामध्ये 2024चा हा आता 40,000 हेक्टरचा झालेला आहे. अजून नांदेड, हिंगोली हे जिल्हे राहिलेले आहेत, जालना राहिलेला आहे, संभाजीनगर राहिलेला आहे. या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती आहे, संपूर्ण राज्यामध्ये किती आहे, प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात हा तपासून घ्यावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे, त्याच्यामुळं संघटित गुन्हेगारीचा भडगा याच्यावरती लागला पाहिजे. जिल्हास्तरीय कमिट्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे, जिल्ह्याचा कृषी अधिकारी सचिव आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, त्यांनी गुन्हे दाखल केले नसतील तर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय समितीवरती गुन्हे दाखल व्हावेत. तालुकास्तरीय समित्या ज्यांच्या हे लक्षात येऊ नये, त्यांनी कारवाई केली नसेल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, अशा प्रकारची मागणी मी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली आहे. आदिवासी भागात बालकांचे मृत्यू आणि ते मृत्यूचं प्रमाण, त्याची आकडेवारी मी दिली. आणि सरकारने जी योजना संजीवनी देण्यासाठी आदिवासी भागात सुरू केली, ती कधीपासून सुरू केली आहे, ती किती जिल्ह्यांमध्ये गेली आहेत, काय काय त्याचं वर्गीकरण झालं आहे, याची सगळी माहिती या सभागृहामध्ये देणं आवश्यक आहे, असं मी सरकारला विनंती केली. मी सरकारला हेही सांगितलं आहे की आजकाल विमा माफिया
नावाचा नवीन शब्दप्रयोग या सभागृहात होतो आहे. पण विमा माफिया कोण आहेत? 1 रुपया शेतकऱ्यांचा जरी असला तरी बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत. त्यामुळे आज करोडो रुपये हे सरकारचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने या विमा कंपन्यांनी घेतले. पण या विमा कंपन्या कोणत्या आहेत त्याची नावं सभागृहात द्या. आणि या विमा कंपन्यांनी CSR फंड कोणाकोणाला दिला आहे त्याची देखील माहिती घ्या. आणि त्यामुळे याची SIT चौकशी करा अशी मागणी मी केली. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक राज्य एक गणवेश असं शालेय शिक्षणामध्ये मागच्या वेळेला शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता तो कालच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटने रद्द केला. मला एवढंच म्हणायचं आहे की एक राज्य एक कॉन्ट्रॅक्टर असं जो गणवेशसाठी नेमला होता त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा झाला असणार. आणि म्हणून या सरकारने ही जी योजना आहे त्या योजनेमधील जो निर्णय आहे तो बंद केला आहे. त्याची देखील SIT चौकशी करा अशी मागणी मी केली आहे. या राज्यामध्ये ड्रग्स विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत, सेवन करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सेवन करणारे जी लोक आहेत त्यांनी ड्रग्स सोडावा म्हणून सरकारने जिल्ह्यामध्ये ही केंद्र सुरू करावी जेणेकरून जे सेवन करणारे लोक आहेत त्यांच्यावरती आपण संस्कार करून त्यांना ड्रग्सचं सेवन करण्यापासून सोडण्यासाठी आपण या ठिकाणी प्रवृत्त करू शकू. आणि जे पेडलर आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे. याबाबत सरकारने नेमकं काय धोरण घेतलं आहे हे आवश्यक आहे. डॉक्टरांसाठी जसा आपण संरक्षण कायदा आणला तसा वकील देखील प्रॅक्टिस करत असताना त्यांच्यावरती मारहाण होते. आणि मग अशा वकिलांसाठी लॉयर सेफ्टी ॲक्ट या ठिकाणी आणावा अशी मी सरकारला विनंती केली आहे. आणि सरकारने पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा नाही आणला तर अशासकीय बिल हे माझ्याकडनं आणलं जाईल असं देखील सांगितलं आहे. जे वेगवेगळे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, या ठिकाणी बनावट औषधी दिली जाते. या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या होत्या, त्याच्यावर स्थगिती दिली होती, पण तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती उठवली. आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत. खरं तर तक्रार झाल्यानंतर 60 दिवसात या बनावट औषधीचा तपास झाला पाहिजे. परंतु दीड वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि ही सगळी बनावट औषधी रुग्णांना दिली गेली अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे. आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणत्याही मंत्र्यावर सरकार कारवाई करत नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणीची बनावट औषधी कंपन्या सुद्धा बनावट आहेत. या कुठे वेबसाईटवर नाही, कुठे यांचं प्रोडक्शन नाही. उत्तराखंड असेल, झारखंड असेल, इथल्या या कंपन्या जवळपास 5 कंपन्यांनी सप्लाय केला आणि या महाराष्ट्रात औषधी आली. या 5 कंपन्या कोण हे बघण्याची धास्ती सुद्धा आपल्या सरकारने घेतली नाही, तत्कालीन मंत्र्यांनी घेतली नाही, अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आणि जनतेच्या जीवाशी हे सरकार खेळतंय. जनतेचा जीव याच्यामुळे सुरक्षित नाही. अनेक मृत्यू बहुधा मागच्या काळामध्ये बनावट औषधीमुळे झाले असतील, परंतु हे कुठे पुढे आलेलं नाही. म्हणून या बनावट औषधाच्या सुळसुळाटाविषयी आज आम्ही महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. बनावट औषधे आहेत, बनावट कंपन्या आहेत आणि याला सपोर्ट सरकार करतं.